तर आपण सुरू करूया आपला एक्सपेरिमेंट 1.3 सोबत. आणि ह्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले तर आपला कोड स्कॅन करायला लागेल आणि मग तुम्हाला एक ड्राईव्ह लिंक भेटेल. त्या ड्राईव्ह लिंकमधून कोड 1 आणि 2 तुम्ही कॉपी केला आहे ऑलरेडी. आणि हा कोड 3 आहे. हा तुम्हाला कॉपी करून तुमच्या न्यू स्केचमध्ये पेस्ट करायचा आहे. आणि आपण आता सर्वात पहिले तर हा कोड समजून घेऊ. तर आपली जी फर्स्ट लाईन आहे दॅट इज डिफाईन LED पिन 4. मग ह्याचा अर्थ तर तुम्हाला माहितीच असेल, कारण आपण मागच्या वेळेस सेम लाईन लिहिलेली. आणि मग सेकंड लाईन आहे डिफाईन पॉट पिन 13. मग पॉट पिनचा अर्थ पोटेन्शिओमीटर पिन. आपण जस्ट नाव दिलं आहे, आपण ह्याला ABCD काय पण नाव देऊ शकलो असतो. मग आपली जी GPIO पिन 13 आहे ती आपली पोटेन्शिओमीटरची पिन आहे. आणि मग थर्ड लाईन डिफाईन PWM फ्रिक्वेन्सी 5000. तर आता PWM फ्रिक्वेन्सी म्हणजे पल्स विड्थ मॉड्युलेशन फ्रिक्वेन्सी, हे आपली जी लाईट किती वेळा त्याचा जो रेट ऑफ चेंज आहे किती फास्ट बदलता येईल, हे PWM फ्रिक्वेन्सी डिफाईन करते. आणि डिफाईन PWM रेझोल्युशन 8. मग हा 8 बिट एवढा डेटा यूज करेल. आणि जर तुम्हाला खरंच माहीत करायचं आहे की ब्राईटनेस किती चेंज करू शकतो तो, रेझोल्युशन किती आहे, तर 2⁸ म्हणजे 2 जर तुम्ही 8 टाइम्स मल्टिप्लाय केला तर 256 ही व्हॅल्यू येते. तर 0 ते 256 एवढी तुमची ब्राईटनेसची व्हॅल्यू असू शकते. एवढे लेवल्स आहेत त्याला. आणि मग आपला फर्स्ट फंक्शन आहे वॉइड सेटअप. सेटअप फंक्शन ज्याच्यात आपण LED-C अटॅच फंक्शन यूज करतो. आणि LED पेनसाठी एक PWM फ्रिक्वेन्सी आणि रेझोल्युशन डेजिग्नेट करतो. मग त्याच फ्रिक्वेन्सी आणि रेझोल्युशनवर ती पिन आउटपुट दाखवेल. आणि पिन मोड हे आपलं पोटेन्शिओमीटर पिनचा इनपुट डिटरमाइन करतो. मग वॉइड सेटअप इथे आपण क्लोज करतो बटरफ्लाय ब्रॅकेटनी. आणि वॉइड लूप आपला सेकंड फंक्शन आहे जो आपला मेन फंक्शन आहे. आणि याच्यात आपण 2 नवीन फंक्शन डिफाईन केलेत. तर इंटिजर पोटेन्शिओमीटर व्हॅल्यू रीड करतो फर्स्ट फंक्शन, आणि सेकंड फंक्शन त्याला रिलेट करतो ब्राईटनेस सोबत. मग आता जी ब्राईटनेसची इंटिजर व्हॅल्यू आहे त्याला पोटेन्शिओमीटरच्या व्हॅल्यूनी मॅप करतो. मग पोटेन्शिओमीटरची व्हॅल्यू 0 to 4095 आणि ब्राईटनेसची व्हॅल्यू 0 to 255 एवढी आहे. मग आता पोटेन्शिओमीटरच्या व्हॅल्यूवरती तुमच्या ब्राईटनेसची व्हॅल्यू डिपेंड असेल. आणि आपले लास्ट लाईन आहे की LED-C राईट. मग आता जी LED पेन आहे त्याची जी ब्राईटनेस आहे ती त्या पोटेन्शिओमीटरवरती डिपेंड करेल, पोटेन्शिओमीटर व्हॅल्यूवरती. आणि फायनली आपण 10 मिलीसेकंडचा एक डिले देतो. मग LEDला जरा अजून ब्रीदिंग टाइम भेटतो. तर आपण आता हा कोड अपलोड करू. कोड सक्सेसफुली कंपाईल झालेला आहे, कनेक्ट झाला आहे, अपलोड होत आहे. आता कोड अपलोड झाल्यावर आधीसारखंच तुम्हाला डिस्कनेक्ट करायचं आहे आणि ESP32 कॅम मॉड्यूल MB मॉड्यूलवरून काढायचं आहे आणि ब्रेडबोर्डवरती सर्किट तयार करायचं आहे. तर ह्याच्यासाठी ब्रेडबोर्डवरती सगळ्यात पहिले आपला MB102 पॉवर सप्लाय मॉड्यूल लागेल. आणि त्याला तुम्ही DC पॉवर अडॅप्टरने सॉकेटला कनेक्ट करून पॉवर देणार. आणि मग हा जो व्हाईट कलरचा बटन आहे तो दाबून एक ग्रीन LED ब्लिंक झाली पाहिजे पॉवर मॉड्यूलवरती. त्याच्यानंतर जे 5 व्होल्ट आणि ग्राउंडचे जे सिग्नल दिसत आहेत तुम्हाला इथे, तिथे आपल्याला एक बस बनवायचं आहे. म्हणजे 5 व्होल्टवरून आपल्याला 3-4 कनेक्शन्स करायचे आहेत आणि ग्राउंडवरून आपल्याला अजून 3-4 कनेक्शन करायचे. त्याच्यामुळे आपण सगळ्यात वरती ब्रेडबोर्डवरती हे कनेक्ट करू आणि त्याच्यावरून 2 मेल टू फिमेल जम्पर वायर्स घेऊ. आणि आपली जी ब्राउन पिन आहे ती ग्राउंड पिन आहे आणि जी 5 व्होल्ट आहे ती रेड कलरची आहे. हे कलर तर आपण सांगितले म्हणून तुम्ही कुठलेही कलर कशासाठीही वापरू शकता. आणि आपला जो पोटेन्शिओमीटर आहे त्याच्यातली सगळ्यात जी लेफ्ट साईडची पिन आहे
ती ग्राउंड पेन आहे. सगळ्यात राईट साईडची जी पेन आहे ती व्होल्टेजची पेन आहे आणि जी मधली पेन आहे व्हाईट कलरची ती व्हेरिएबल रेझिस्टन्स म्हणजे सिग्नल पेन. मग आता ही सिग्नल पेन आपण GPIO 13 ला कनेक्ट करू आणि जी ऑरेंज पेन आहे ती आपण 5 व्होल्ट आणि ब्लॅक पेन आहे ती ग्राउंडला कनेक्ट करू. आता हे झाल्यावर जर तुम्ही हा पोटेन्शिओमीटर ऑपरेट केला तर तुमची LED ची ब्राईटनेस कमी जास्त होईल आणि एकदम स्टेडी होईल, कारण आपण फ्रिक्वेन्सी 5000 ची दिलेली आहे आणि ब्राईटनेस लेवल्स पण 255. मग तुम्हाला एकदम स्मूथ प्रकारे लाईट कमी जास्त करता येईल. तर अशा प्रकारे आपण आपला एक्सपेरिमेंट 1.3 संपवला आहे आणि एक्सपेरिमेंट 1 पूर्ण संपवला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया एक्सपेरिमेंट 2, जो की असेल कॅमेरा वेब सर्व्हर.